भगवतुः वंदुचक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुणिवरा पूता कृता हि दरः दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभू गुर्जरा द्यावी विभू गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत हो। महानुभाव पंथीय ज्ञान या चॅनलवर आपण महानुभाव पंथाचे ज्ञान ऐकत आहोत। मागं आपण ऐकलं की गृहस्थधर्मी नामधारक उपदेशी यांच्या नित्यविधीबद्दल आपण ऐकलं। आता आपण ऐकत आहोत निमित्तविधी, म्हणजे उपदेशी यांचा निमित्तविधी कसा आहे याबद्दल ऐकत असताना आपण जो काही विधी ऐकला, पहिले स्थान भेटी, कारण स्थानप्रसाद, भिक्षुक वासनिक हे जे काही निमित्तविधी आपल्याला प्राप्त होतात, संघसांगात, अन्नदान, सेवा, शुश्रूषा, हे जे काही विधी आहेत या विधींमध्ये आपल्याला निमित्तविधी आहे। निमित्तविधी आपण ऐकलेला आहे की ज्या क्रिया करत असताना प्रसंगानुरूप निमित्ताने करावं लागतात, एक दोघं करून, म्हणून त्याला निमित्तविधी म्हणतात। तर आपण पहिला विधी स्थानाचा ऐकलेला आहे। स्थानाचं महत्त्व आणि स्थानवंदन, स्थानाचे प्रकार हे आपण ऐकलं। आज आपण स्थानवंदनाचे महत्त्व कसं आहे आणि स्थानवंदन करत असताना त्या ठिकाणी जाताना काय काय काळजी केली गेली पाहिजे, कसं आपण तिथं राहून काय काय करायचं आहे, स्थानवंदन जात असताना घरूनच आपण काय विचार करावा याबद्दल ऐकणार आहोत। स्थानवंदनाचे महत्त्व आपण ऐकणार आहोत की इच्छा, स्थानवंदनाचे महत्त्व काय, तुम्ही जर स्थानवंदन केलं तर स्थानवंदन केल्याने काय काय होतं की इच्छा, आकांक्षा, नवस पूर्ण होतात। म्हणजे याचा अर्थ स्थानवंदनाने जर तुम्ही सकाम भक्तीने जरी हेतुपूर्वक जरी तुम्ही तिथं काही गोष्टी केल्यात, जसं एखादी इच्छा तुमची असली, जीवनामध्ये काही दुःख असते, कष्ट असेल, आजार वगैरे लागला असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही जर इच्छा केली तर ती इच्छासुद्धा पुरा होऊ शकते। आकांक्षा, तुमच्या काही स्वप्न असतील ते सुद्धा पुरवतात, नवस पूर्ण होतात। जसे एखाद्याला पुत्र न होणे वगैरे असे जर तुम्ही नवस केला स्थानाच्या ठिकाणी तेही पूर्ण होतात। हे सकाम भक्तीचं कार्यसुद्धा परमेश्वर करतात। त्यानंतर जीवाचे मलिनत्व व जडपणा दूर होतो। जर स्थानवंदन केलं तर त्यानंतर तुमच्यामध्ये जो मलिनत्व आलेला आहे, तुम्ही जे काही मिश्र भक्ती वगैरे करतात ते मिश्र भक्ती केल्यामुळे तुम्हाला जडपणा आलेला असतो, मलिनत्व आले असतं, ते मलिनत्व व जडपणासुद्धा दूर होत असतो। त्या स्थानापासून वेद आणि परमेश्वराची आवडीसुद्धा होते। जर स्थान नमस्कार करत असताना तुम्ही मनामध्ये जर अंतःकरणपूर्वक स्थान नमस्कार केलं तर तुमच्या त्या स्थानापासून वेद होतो, आवडी निर्माण होतो, पुन्हा पुन्हा तिथं त्या स्थानावर जावंसं वाटतं, यावंसं वाटतं आणि परमेश्वराची आवडी होते, परमेश्वराची भक्तीवर आपलं प्रेम होतं। त्यामुळे हे स्थानाचं महत्त्व जास्त आहे। आता स्थान भेट कशी आहे, तर गृहस्थ धर्म आचरित असताना आपण नामधारक झालो, उपदेशी झालो, तर आचरण असताना सांसारिक व्यापारातून वेळ काढून आपल्या सवडीनुसार सहकुटुंबासहित एखादे स्थान वंदन करण्यास गेलेले पाहिजे। कारण काय होतं की आपण प्रपंच करत असताना त्या प्रपंचामध्ये इतका काही गुंतून जातो की आपल्याला देवधर्म वगैरे काहीच करण्याची आपल्याला आवड राहत नाही। परंतु जर देवधर्म तुम्ही जीवनामध्ये काही केलंच नाही प्रपंचात, तर तुमच्या पदरी मेल्यानंतर तुमच्या पदरी काही तुमच्या संग येणार नाही। जे तुम्ही आत्ता तुमच्याकडं जे प्रॉपर्टी आहे, पैसा, टक्का, घरदार वगैरे, नातेगोते असतील, परिवार असतील, ते सर्व आपल्याला इथं सोडून जायचं आहे। म्हणून आपल्या मेल्यानंतर आपल्या जे सोबती काहीच येणार नाही आहे। म्हणून आपल्याला देवधर्म करावा लागेल। जे देवधर्म तुम्ही करणार आहात, परमेश्वर मार्गाचं आचरण करणार आहात, ते तुम्हाला संग येणार आहेत। म्हणून गृहस्थधर्मी आचरत असताना सांसारिक व्यापारातून आपण वेळ काढायला पाहिजे, प्रपंचातून वेळ काढायला पाहिजे। कारण प्रपंच हा धावपळ करणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला देव करण्यासाठी वेळ मिळत नाही। परंतु वेळ आपण काढला गेला पाहिजे आणि सवडीनुसार काढायचं आहे। सर्वांना सुट्ट्या काढून सर्व परिवाराने जायचं आहे। एक गेलं, दोन गेलं, त्यापेक्षा सर्व परिवार जर गेलं तर सर्वांना त्या वंदनाचा लाभ मिळेल। म्हणून सहकुटुंब एखादे स्थान वंदन करण्याला आपण निघायला पाहिजे। असं जर तुम्ही केलं तर असं स्थानवंदन जर तुम्ही सतत करत राहिले तर त्या ठिकाणी तुमच्या परिवारासुद्धा संस्कार निर्माण होईल, घरादारामध्ये परिसर चांगला राहील, वातावरण शुद्ध राहील आणि त्या ठिकाणी नातू पंतू पोरं जारं जे त्यांच्यावरसुद्धा असे संस्कार निर्माण होतील। ते सुद्धा पुढं जाऊन दंडवत वगैरे करणे, मानमान्य म्हणजे साधू संतांची मानमान्यता करणे
मार्गाची सेवा करणे, स्थानाच्या ठिकाणी जाणे, अन्नदान करणे, अनेक प्रकारच्या क्रिया ते सुद्धा आपले जे पोरं आहेत, ते नातू आहेत, ते सुद्धा आपल्याला पुढं करतील. आपली परंपरा आपली चालू राहील. म्हणून सर्वांना आपण स्थानवंदनासाठी घेऊन जावं ही विनंती आहे. स्थानवंदनाला जाण्यापूर्वी काय काय बाबी लक्षात ठेवायला पाहिजे, तर आपण ते सुद्धा आपलं ऐकणं महत्त्वाचं आहे की आपण स्थानाला नमस्कार करायला जाणार आहोत, परंतु त्या ठिकाणी आपण काय काळजी केली पाहिजे, स्थान करत असताना काय काय तयारी केली गेली पाहिजे, घरून निघताना ते सुद्धा आपण माहिती पाहिजे. तर स्थानावर जाण्यापूर्वी आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे, ज्या स्थानावर जायचं आहे, त्याचा मार्ग आपण पहिले शॉर्टकट मार्ग किंवा कसा आपल्याला जावं लागेल, त्या स्थानावर मेन स्थानावर जायचं असेल तर त्या ठिकाणी कोणते कोणते गावं लागतात, कोणते कोणते रस्ते आहेत, ते रस्त्यांचा मार्ग कसा आहे, संपूर्ण माहिती आपण विचारून घ्यावी किंवा आपल्या नकाशामधून आपण ती पाहून घ्यावी. माहिती असलेल्याकडून आपण मार्गदर्शन करून घ्यावे ही पहिली काळजी आहे. की घरामधून आपल्याला जर सर्वांनी ठरवलं की आपल्याला स्थान करायला जायचं आहे, देववंदन करायला जायचं आहे, देवपूजा वगैरे, आणि त्या ठिकाणी आपल्याला मार्गामध्ये भेट द्यायला मार्गामध्ये जायचं असेल तर पहिले घरून आपण निघतानाच आपली सर्व तयारी करत असताना ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, त्या स्थानावर जायचं असेल, मार्गात जायचं असेल, त्या ठिकाणाचा मार्ग वगैरे विचारून घ्यावा आणि पूर्णपणे माहिती करून घ्यावी. त्यानंतर घरून निघताना पूर्ण नियोजन करून, म्हणजे मुक्कामाचे साहित्य, जर आपल्याला मुक्काम तिथं पडत असेल तर मुक्कामाचे साहित्य आपल्याला जे जे लागत असेल, जेवढे लोक आपण बसलो आहेत गाडीमध्ये किंवा कशामध्ये एस टीने येत असेल तर जेवढे लोक आपण येत आहेत तेवढ्या प्रकारचं आपलं झोपण्याचे साहित्यसुद्धा आपण स्वतः आणायला पाहिजे. तिथं आल्यानंतर मुक्कामाचे जे जे काही आपल्याला अन्नदान असेल, काय असेल नसेल, ते सर्व आपल्या संग आपण घ्यायला पाहिजे. त्यानंतर विडा वगैरे सुद्धा आपण घरून जर घेतला तर अतिउत्तम आहे. नारळ वगैरे स्वतः घेऊन तो विडा आणि उपहार म्हणजे जे काही आपल्याला देवाला दाखवायचं आहे, उपहार दाखवायचे असेल, ते साहित्यसुद्धा आपण सर्व गोष्टी पूर्ण तयारीशी तिथून निघायला पाहिजे घरातून. त्यानंतर तिथून आल्यानंतर जेव्हा आपण स्थानावर पोचलो आणि त्या स्थानावर पोचल्यानंतर त्या ठिकाणी सर्व व्यवस्था करून आपलं सर्व झोपण्याचं, खाण्याचं, पिण्याचं सर्व आपण संग आणून विडा अवसराच्या सर्व गोष्टी आणल्यानंतर त्या स्थानावर आपण पोचलो समजा, तर पोचल्यानंतर आपण काय करायचं, स्थानावर सुरुवात करताना गाडीतून उतरल्यानंतर आपण आल्यानंतर पहिले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. जिथं बाहेर सुविधा असते स्थानाच्या ठिकाणी हातपाय धुण्यासाठी, तोंड धुण्यासाठी सर्व काही आपण स्वच्छ धुवून आणि मग स्थानवंदनाला यावं, वाहतसोडे करावे आणि मग स्थानवंदन करावे. त्यानंतर स्थानवंदन करताना काय काय करायचं आहे, मध्ये आपण स्थानवंदन करताना गेलो तर वंदन करताना पहिले तिथली लीळा आठवावी. जर लीळा माहीत नसेल तर तिथं लिहिलेली असेल ती वाचून घ्यावी किंवा विचारून घ्यावी. ती लीळा आठवल्याशिवाय आपण स्थानवंदन करू नये, कारण बिना लीळाने जर स्थानवंदन केलं तर आपण फक्त कपाट टेकणार, त्या लीळा माहीत नसल्यामुळे फक्त संबंध म्हणून तेवढं करणार. परंतु लीळा आठवून जर आपण स्थानवंदन केलं तर फार मोठं गोमटं मिळणार आहे. म्हणून ती लीळा आपण आठवावी आणि इतरांनासुद्धा सांगावी. जे आपल्याजवळ असतील लीळा माहीत असेल त्यांनासुद्धा आपण सांगायचं की अशी लीळा इथली आणि त्यानुसार तुम्ही स्थानवंदन करा. माहिती नसल्या तिथला भिक्षुक वगैरे जे असतील, कोणी सेवेकरी असेल, त्यांना आपण विचारून घ्यायला पाहिजे. लीळा आठवल्याशिवाय, लीळा वाचल्याशिवाय स्थानवंदनाला मध्ये जाऊ नये ही पहिली विनंती आहे. त्यानंतर स्थानावर गेल्यानंतर त्या काळी भक्तजनांकडून जो लाभ मिळाला, जो भक्तजनांची जिथं भेट झालेली आहे स्वामींजवळ ते भक्तजन आलेले आहेत, त्यांना काय काय घडलेलं आहे, त्यांना काही उपहार त्यांचा स्वीकार केला असेल किंवा त्यांना काही दिलेलं असेल, त्यांचा कर्माचा नाश केला असेल, व्यापार केला असेल, तर अशी जी सेवा केली असेल ती लीळा आपण तिथं आठवायला पाहिजे. तो लाभ झाला तो आठवून आपणालाही तसा लाभ झाला की नाही याचे दुःख करायला पाहिजे. स्थानावर डोकं टेकत असताना ती लीळा आठवायची. लीळा आठवल्यानंतर तिथं म्हणायचं की 5व्या नावाचं स्थान असेल तर 5व्या नावाचं स्थान करून त्या परमेश्वराला तिथं आठवायचं आहे. आणि स्थळस्थापासून जडस्थापर्यंत, स्थळ म्हणजे जागा, म्हणजे जिथून जागाला स्पर्श केला असेल तिथून तर पाणीपर्यंत तो संबंध आहे. म्हणून स्थळस्थापासून जडस्थापर्यंत जेवढा संबंध गेला त्या संबंधाला माझा दंडवत आहे असं आपण म्हणायचं आहे. आणि 5व्या अवताराचं स्थान असेल तर ते 5व्या अवताराला म्हणून आपण पवित्र स्थानास माझ्या सेवा संबंधात दंडवत म्हणायचं आहे. आणि डोकं टेकल्यानंतर तिथं लीळा आठवायची आहे. स्वामी बसलेले आहेत, समोर भक्तजन बसलेले आहेत. स्वामी निरूपण करत असतील किंवा काही व्यापार करत असतील किंवा काही लीळा झालेली असेल, उपहार स्वीकार करत असतील, भोजन करत असतील, अशा अनेक प्रकारच्या लीळा त्या ठिकाणी आपण स्थानवंदन करत असताना तिथं आठवायला पाहिजे. आणि तो लाभ
आपल्याला मिळाला नाही, तो भक्ताला मिळाला, याचंसुद्धा आपण खूप दुःख आपल्या अंतःकरणात करायला पाहिजे. स्थान पाहिल्यानंतर, स्थानाची लीला आठवल्यानंतर आपल्याकडे अंतःकरणामध्ये दुःख पाहिजे. काही लोक स्थान डोकं टेकतात आणि पुढं निघून जातात. डोकं टेकल्यानंतर त्या ठिकाणी लीळा आठवत नाही आणि डोकं टेक असताना हात सवडे काही करत नाही आणि डोकाळ कपाळाचे केस वगैरे तिथंच त्या स्थानावर लावतात किंवा वस्त्र लावतात किंवा श्वास तिथं सोडतात. तर अशा प्रकारे ते स्थानाची अवहेलना मात्र होऊ नये. ते स्थानाच्या ठिकाणी डोकं टेकत असताना आपण स्पर्श करत असताना एकदम जोरात तिथं आपलं डोकं ठोकायचं नाही. स्पर्श करावा आणि आल्हाद स्पर्श केल्यानंतर त्या ठिकाणी लीळा आठवायची, दुःख करायचं आहे, अंतःकरणपूर्वक तिथं आठवायचं आहे, परमेश्वराची लीळा आठवायची आणि असं दुःख करून पुन्हा जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आपला वस्त्र केस वगैरे आपल्याला स्थानाला लागायला नको, अवहेलना व्हायला नको, ही दक्षता आपण घ्यायची आहे. किंवा स्थान करत असताना एकमेकाला पाय लागायला नको. फार मोठी गर्दी असते, काही जास्त लोक असतात तर एकमेकाला पाय लागतात. कोणी वस्त्रालाच पाय लावतं, कोणी पायाला पाय लावतं, कोणी एकमेकाच्या हातामध्ये ढकलतात किंवा ते काही स्थान आहे त्या स्थानालाच कोणी पाय लावतं आणि अशा अनेक प्रकारचे अवहेलना करतात. त्याचीसुद्धा आपण दक्षता घेतली गेली पाहिजे. आणि स्थानाची सेवा करावी. जर वेळ मिळाला तर स्थान करताना घाईमध्ये येऊ नये. जास्त घाईमध्ये आले की आपल्याला स्थान नवंदन होत नाही, दंडवत टाकले जात नाही, त्या भिक्षुकांजवळ थोडी चर्चा होत नाही, बोलणं चालणं होत नाही, आपुलकी प्रेम निर्माण होत नाही, एक गाठीसुद्धा स्मरण होत नाही आणि त्या स्थानाची लीळासुद्धा आठवली जात नाही. त्याच्यामुळं आपण त्या स्थानाच्या ठिकाणी आल्यानंतर थोडा वेळ काढावा, त्या स्थानाची सेवा करावी, 2 मिनटं का होईना, 5 मिनटं का होईना आणि बाहेर आल्यानंतर स्नान केल्यानंतर देवपूजा वंदन करावी आणि दंडवत टाकावी. दंडवत टाकल्यानंतर आपण गाठी घ्यावी आणि गाठी घेतल्यानंतर ती लीळा आठवावी आणि एक गाठी तरी आपण त्या स्थानाच्या ठिकाणी करायला पाहिजे आणि मग आपण पाणी वगैरे काय असेल नसेल ते अन्न वगैरे घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी स्थानावर आल्यानंतर आणि आपल्याला त्या स्थानावर जर जायचे असेल, पहिले जर उटी करायची असेल तर नियोजनानुसार उटी करा, उपहार करा, पूजा आरती करा, वस्त्रदान करा इत्यादी क्रियासुद्धा आपण करायला पाहिजेत. कारण त्या ठिकाणी जे काही लोक असतात, सेवेकरी असतात, त्यांनासुद्धा आपल्याला लाभ मिळाला पाहिजे. ते स्थानाची सेवा करतात म्हणून त्यांच्यासाठी तिथं उटी वगैरे करणे, उपहार करणे, पूजा आरती करणे, वस्त्रदान करणे, द्रव्यदान करणे, अन्नदान करणे अशी क्रियासुद्धा आपण करायला पाहिजे. आणि अन्नदानाची क्रिया जर आपण घरून जर कधी अन्न तयार करून आणलं किंवा घरून जर आपण सर्व अन्न पदार्थ संघ आणले आणि इथं जर तयार केले तर स्वतःच्या हाताने ते आपण तयार करायचे. भिक्षुकांच्या हाताने आपण करून घ्यायचं नाही, मार्गाच्या लोकांना त्रास द्यायचा नाही. तर आपण स्वतः ते स्वयंपाक करायचा, स्वतः करायचं आणि त्या स्वयंपाकाचे काही लागलेलं द्रव्य असेल ते सुद्धा मार्गाला द्यावं आणि त्यानंतर आपण स्वतः ती क्रिया करायची, स्वतः उपहार दाखवायचा, स्वतः दंडवत टाकायचा. तर याच्यानुसार परमेश्वराला जास्त प्रसन्नता होईल, तुमच्याकडून ती क्रिया स्वीकार होईल, परमेश्वर स्वीकार करतील आणि म्हणून ती क्रिया पूर्ण झाल्यावर दंडसुद्धा आपण टाकायला पाहिजे. आणि स्थानावर अधिक काळ थांबवायची असेल, जर समजा स्थानावर आपल्याला मुक्काम करायचा असेल तर थांबायचं, जर मुक्काम करायचा असेल तर आश्रमातील भिक्षुकांना कमी कमी त्रास द्यावा. जसं आपण मुक्काम करत असताना आपल्याला गादी पाहिजे, पलंग पाहिजे, वस्त्र पाहिजे, हे पाहिजे असं आपण करायचं नाही. तर त्या ठिकाणी आपण स्वतः जे संघ आणलेलं आहे, वस्त्र आणलेलं असतील, काही आणले असेल, थोडी पूर्ण तयारी आपण केलेली असेल तर करावी पूर्ण तयारी आणि स्वतः आणावं. आणि ते आपल्या आपल्या मार्गामध्ये आल्यानंतर, परमार्गामध्ये आल्यानंतर, आश्रमात आल्यावर, स्थानांवर आल्यावर आपलं स्वतः प्रकारे आपण टाकून घ्यावं. आपण झोपण्याची व्यवस्था आपण स्वतः करावी, त्या भिक्षुकांना त्रास देऊ नये. तिथं घाण कचरा वगैरे वस्तू काय असेल ते आपण टाकू नये आणि त्या ठिकाणी शौचालय वगैरे स्वच्छ ठेवणे अशी आपण स्वतः काळजी घ्यायची. आपल्यापासून त्यांना जर त्रास झाला, आपण गेल्यानंतर जर त्यांनी जर म्हटलं की ह्यांनी त्रास दिला असेल मनातल्या मनात, तरीसुद्धा आपली क्रिया वाया जाणार आहे. म्हणून स्थानांच्या ठिकाणी गेल्यानंतर थांबायचं असेल तर आपण कोणाला कधीही त्रास होऊ नये असं वागायला पाहिजे. त्यानंतर आश्रमातील भिक्षुकांकडे सेवा करून घेऊ नये. जसं पाणी आणणे, दुपाराचा ताट असेल किंवा आपल्याला जेवताना पत्रवड्या असतील, काही वाहनं असेल, झाडझूस असेल, पुष्पास असेल, भांडे धुणे असेल तर त्या आश्रमांच्या भिक्षुकांकडून आपण करून घेऊ नये. आणि ते जर तसं जर केलं तर तुमचा अधिकार तुम्हाला होणार नाही, तुम्हाला उलट दोष लागणार, ईश्वराला खंती येणार. म्हणून स्वतः दास्य आपण स्वतःच करायचं, येऊन तिथं आपण स्वतः सर्व क्रिया करायला पाहिजे. अशी क्रिया जर तुम्ही केली तर परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होणार. आपण मार्गाची उलट सेवा करावी
आपण मार्गाची उलट सेवा करावी. कोणी अशक्त असेल त्याला आपण स्वतः द्यावं. यथाशक्ती अन्नदानसुद्धा करायला पाहिजे. त्यांना आपण उपकार करतो तर त्यांनाही आपण उपकार करून द्यायला पाहिजे. योग्य आणि द्रव्यपूजासुद्धा करायला पाहिजे. त्यांना काही कमतरता असेल, वस्त्र असेल, भिक्षुक असेल तर त्यांना काही लागत असेल तर त्यांनासुद्धा आपण द्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे स्थानवंदनाचं महत्त्व आहे. आणि त्या ठिकाणी स्थानवंदन करत असताना तुम्ही निरेतूक जर क्रिया केली, मनात हेतू न ठेवता जर तुम्ही ईश्वराची क्रिया केली, उपहार दाखवला, वंदन केलं, आरती उपहार केला, विडा केला आणि तो मनात हेतुपूर्वक जर तुम्ही ठेवला, सकाम भक्तीने जर ठेवला तर सकाम भक्तीचं फळ मिळेल, देवताकडून फळ मिळेल. आणि जर निष्काम भक्तीनं फळ केलं, तुम्ही जर भक्ती केली, विडा चढवला, कोणताही हेतू न ठेवला, अंतःकरणपूर्वक जर भक्ती केली तर तुम्हाला परमेश्वराच्या पदरात ते तुम्ही केलेली क्रिया पडणार आहे, ते तुम्हाला कामात येणार आहे. म्हणून कोणी नवस करतात, कोणी आशा आकांक्षा करतात, तर ते जे करतात ते अज्ञानी लोक सध्या करू शकतात. पण ते इकडे तिकडे जाण्यापेक्षा, अन्य देवतांकडे जाण्यापेक्षा परमेश्वराकडे नवस केला तर ते अज्ञान आहेत म्हणून ते करू शकतात. परंतु जे ज्ञानी आहेत, जाणते आहेत, परमेश्वरात त्यांचे प्रेम आहे, भरोसा आहे, त्यांनी अंतःकरणपूर्वक भक्ती करतायत, त्यांनी निष्काम भक्ती करायची, निरेतूक भक्ती करायची, अशी करायला पाहिजे. त्यानंतर हे सर्व तुम्ही स्थानवंदन करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपण सांगितलेलं आहे. घरून निघताना, तिथं गेल्यानंतर काय काय काळजी करायची, स्थानवंदन करताना काय काय काळजी करायची, उपहार दाखवताना, स्वयंपाक करताना, आहे का नाही, हे काय काय काळजी करायची हे आपण ऐकलेलं आहे. आणि असं जी सेवा आहे ती केल्यानंतर, मुक्काम झाल्यानंतर काय काय काळजी करायची, तिथं साफसफाई वगैरे आपण स्वच्छता करून ठेवायचं. आणि परत निघायचं असेल आपल्याला की आता आपल्याला स्थानवंदन झालं, त्या स्थानावर आपला मुक्कामही झाला, लिडा आठवली गेली, उपहार दाखवला गेला, अन्नदान झालं, वस्त्रदान झालं, पूजादान झालं, धूप आरती झाली, सर्व झालं, स्मरण झालं, चिंतन झालं, अशी सर्व क्रिया केल्यानंतर आपली जे काही भिक्षुक आहेत ज्यांच्याकडे आपण गेलो आहे त्यांची प्रीती आपल्यावर पाहिजे, आपली प्रीती त्यांच्यावर पाहिजे, एकमेकाची गोडी निर्माण व्हायला पाहिजे. कारण स्वामी म्हणतात पूर्वोक्त क्षण दुर्लभ, म्हणजे येतानाही जो काही प्रसन्नता राहील ती जाताना तशीच प्रसन्नता आपण राहायला पाहिजे, याची काळजी आपण घ्यायची. मार्गात आपलं काही राहिलेलं असेल, वस्तू राहिली असेल ते पुन्हा पाहून घ्यावी. आजूबाजू स्थानाच्या ठिकाणी घाण कचरा वगैरे स्वच्छता वगैरे पाहून घ्यायची. नसेल तर ती स्वच्छता आपण स्वतः करून घ्यायची. आपल्याकडून काही वाईट घटना झाली असेल, काही स्वच्छता राहिली असेल, घाण कचरा राहिला असेल तर आपण तो भरून घ्यावा, स्वतः साफसफाई करून घ्यावा. निघताना परत आपण फेरी मारून घ्यायची, काही आपल्याकडून राहिलं की काय. आणि म्हणून परत निघताना अधिकरणाजवळ जायचं आहे. अधिकरण तिथं जे काही सेवेकरी असतील, अधिकरण असतील, त्यांच्याजवळ जाऊन आपण 2 दंडवत टाकून प्रसव मोडायचा आहे. त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला आमच्याकडून त्रास झाला असेल, काही आमच्याकडून राहिलं असेल, गुन्हा झाला असेल तो माफ करा. असं जर तुम्ही केलं तर ते त्यांच्या मनातलं निघून जाईल. तसा प्रसव आपण मोडायला पाहिजे. अशा प्रकारे आपण स्थानवंदनाचं महत्त्व, स्थानवंदनाचा लाभ आपल्याला मिळेल. आणि अशी तुम्ही जर सतत जर स्थानवंदन करत असताना अशी काळजी घेतली तर परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या कर्माचा नाश होईल. देव तुम्हाला स्थानापासून वेध होईल, परमेश्वराची आवडी निर्माण होईल, तुम्हाला पुन्हा जाऊन पुढे बोध होईल आणि बोध झाल्यानंतर तुम्हाला ज्ञान होईल. ज्ञानानुसार तुम्ही परमेश्वराला जास्ती भक्ती वाढेल आणि मोक्षमार्गाची वाटचाल तुमची सुरू होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण उपदेशी नामधारकांचा जो नित्यविधी आहे त्यामध्ये आपण स्थानाचा जो विधी आहे तो आपण ऐकत आहोत. मागच्या भागात आपण स्थानाचे प्रकार ऐकले. आज आपण स्थानवंदनाचं महत्त्व ऐकलं. स्थानवंदनाचे भेट दिल्याने काय काय फायदा होत आहोत ते आपण ऐकलं. स्थानवंदन करताना काय काय काळजी घ्यायची ते आपण ऐकलं आहे. तर पुढच्या भागामध्ये पुढचा निमित्तविधी आपण जो आहे तो आपण ऐकू. दंडवतहु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.